ಇದ್ದೀವಿ. ಮೊದಲನೇ ಸುದ್ದಿ, 400 ಕೋಟಿ ರಾಬರಿ ಹಣದ ಹಿಂದೆ ರಾಜಕೀಯ ನಂಟಿದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಗೊತ್ತಾಗಿತ್ತು. ಅದರ ರಾಜಕಾರಣಿ ಯಾರು, ಯಾರಿಗೆ ಸೇರಿದ ಹಣ ಅದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಸಾಕಷ್ಟು ಕುತೂಹಲಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗಿತ್ತು. ಮಧ್ಯವರ್ತಿಗಳನ್ನ ಬಳಸಿಕೊಂಡು ದಂಧೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ಒಬ್ಬ ರಾಜಕೀಯ ನಾಯಕರಿಗೆ ಸೇರಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದ ಈ ಹಣ. ಯಾವ ರಾಜ್ಯದವರು ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ರಾಜಕೀಯ ನಾಯಕ? ರಾಬರಿ ಹಣದ ಹಿಂದೆ ಗುಜರಾತ್ ಮೂಲದ ರಾಜಕಾರಣಿಯ ಹೆಸರು ಕೇಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. 2,000 ರೂಪಾಯಿ ಮುಖಬೆಲೆಯ ನೋಟುಗಳನ್ನ ಸಾಗಾಟ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇತ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನ ಎಲ್ಲಿಗೆ ಸಾಗಾಟ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇತ್ತು? ಗುಜರಾತ್ಗೆ ಏನಾದರೂ ಸಾಗಾಟ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇತ್ತಾ ಅನ್ನುವಂತಹ ಅನುಮಾನ ಮೂಡಿದೆ. ಗುಜರಾತ್ನ ಆಶ್ರಮವೊಂದರಲ್ಲಿ ಬ್ಲಾಕ್ ಮನಿ ವೈಟ್ ಮಾಡೋ ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇತ್ತ. ಅಕ್ರಮ ಹಣವನ್ನ ಸಕ್ರಮ ಮಾಡುವಂತಹ ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇತ್ತ. ಬ್ಲಾಕ್ನಿಂದ ವೈಟ್ಗೆ ಮಾಡೋ ದಂಧೆಗೆ ಈ ಒಂದು ಆಶ್ರಮ ಏನಿದೆ ಇದು ಬಳಕೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತ. 400 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿದ ಆ ಒಂದು ಸಂಭಾಷಣೆ ಏನು ಸಿಕ್ಕಿದೆ, ಆಡಿಯೋ ಏನು ಸಿಕ್ಕಿದೆ, ಆಡಿಯೋ ಕ್ಲಿಪ್, ಅದರಲ್ಲಿ ಈ ಎಲ್ಲಾ ವಿಚಾರಗಳ ಕುರಿತಾಗಿ ಮಾತನಾಡಲಾಗಿದೆ. ಏನೆಲ್ಲ ಇದೆ ಆಡಿಯೋದಲ್ಲಿ, बनी ಕೇಳೋಣ. माझ्या जागेवर करता येणार नाही. बोलतो एक मी तुम्हाला देतो, मग तुम्ही तुमच्या जागेवर घेऊन जा, मग तिकडे बॉक्सिंग फिक्सिंग हे ते करा. सिल्वासाला आहे आपला मित्र आहे सर, दारूचा धंदा करतो तो ऍक्च्युली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ती सिल्वासाची दारू असते नाही का, ते तिकडनं काय आहे की याच्याकडनं हा याच्या जागेवर ना देणार, मग आपल्याला ती गाडी घेऊन जाऊन तिथे ठेवायचं. मग तिथे कंपनीचे माणसं पाठवतो, ती बॉक्सिंग वगैरे करणार, काउंटिंग करणार. ते झालं की ते गाडी मागवतील आणि मग ते कंपनीवाले उचलून जातील तिकडनं. कधी बोलते तो सिल्वासाचा? हा काय बोलतो की मी तुम्हाला पैसे 350 ते 400 देतो, तर थोडे पैसे याचा हिशोब कसा करायचा, तर पहिला तुम्ही हे तर जागा बिगा बघून हे तर करा. मग काय थोडे पैसे आश्रमामध्ये मला पण द्यायचे, तुम्हाला जास्त देतो, तुम्ही जे 200 मागितले. त्याला पहिले काहीच देऊ नका पण त्याला. पहिले पैसे हाय कुठे द्या, तो मागेल ना तर बोला आश्रमात भरा देत ना. अरे बा हाय नाही तर कुठे देणार पैसे? सिल्वासाला करत असेल ना तर तिथे खेरडी म्हणून गाव आहे, खेरडी सिल्वासाला, म्हणजे बॉर्डरला आहे तो, महाराष्ट्र आणि सिल्वासच्या बॉर्डरला आहे. तिथे तो माझा मित्र आहे, तो करतो दारूचा धंदा, म्हणजे मोठा विषय त्याचा. तो इथून सिल्वासाची दारू स्वस्त आहे ना, ती जागा निश्चित करता येईल. त्याला सांग बाबा, आम्हाला काय 4-5 दिवसाकरता 1 हप्ता करता जागा लागते. चालेल ना, आता विचारून बघ आणि सांग त्याला असा असा विषय आहे, आम्हाला काय ते बॉर्डर क्रॉस नाही करायची. ते सिल्वासमध्ये त्याचा म्हणजे विषय मोठा आहे. ते म्हणजे ऍट अ टाइम 1-2 CR ची दारू तो सप्लाय करतो इकडे महाराष्ट्रात. ठीक आहे, तर त्याला विचारून बघ. आता कसं आहे की त्याच्यामध्ये जो मध्यस्थी माणूस आहे तो मोठा आहे, म्हणजे विराट आणि माझ्यामध्ये माणूस आहे तो फार मोठा माणूस आहे आणि मोठा पॉलिटिशियन आहे गुजरातचा. तर कसं आहे की हे सगळी स्टोरी त्याच्याकडे गेली. आता तो आत्ता याचा काल रात्री फोन आला होता विराटचा, तर तो काहीतरी अरेंजमेंट दुसरी करतो. आता त्या फंडच्या त्या पैशाचं काय झालं हे तो पण आता हे तो थोडासा तो पण इंटरेस्ट घेतोय. आता तो पॉलिटिशियन आहे तो. तर आता ते बोलतो की ते मी बोला आता ते मरू द्या मला, पण जे माझं आता झालं आहे ते तुम्ही मला मोकळा करा, की मला माझे पैसे तर जे घुसलेत, कारण माझ्या तर दुसरं काय संबंध नाही, इन्व्हेस्टर सारखा आहे मी. पण मी काय माझे जे पैसे मी ते पण मी बोललो तुमच्या सांगण्यावरनं मी ते तेवढा केला होता. तर ते बोललं ठीक आहे, तर आता ते हा लाईनअप करतो 1-2 दिवसांनी कुठेतरी. ते बोललं आता त्याच्याकडे पैसे तर नाहीये, पैसे तर त्यांनी कुठेतरी जमा केले. ते बोललं ठीक आहे, तर तो मटेरियल आहे त्याच्याकडे दुसरा. तर ते आता तो बोलतो 150 मी देतो. तर मी बोललो मला तू माझा जेवढा खर्च झाला आहे त्याच्यावर माझ्या 200 दे तू. तर ते 1-2 दिवसात आता निपटारा होईल त्याचा. 1-2 दिवसात ते निपटारा झाला. आणि हे असं आहे की त्याला मी बोललो विचारा त्याला की हे मटेरियल गेला कुठे आणि हे कोणी
ते त्याचं म्हणणं असं होतं की त्यांनी अर्जितच्या सांगण्यावरनं गेम केली, त्यांनी ज्यांना काहीतरी सोपवलं. आता ह्याच्यामध्ये कर्नाटकचे पोलीसवाले पण होते, त्यातनं मटेरियल कुठे गुम झाला. आता तो जे काय त्याच्या, कारण तो त्याच्या अंडरमध्ये आहे, तो विराट पण तो त्याच्याशी मस्ती करू शकत नाही. तो जे काय त्याच्या, कारण तो त्याच्या अंडरमध्ये आहे, तो विराट पण तो त्याच्याशी मस्ती करू शकत नाही. तो तिथे तो माझा मित्र आहे, तो करतो दारूचा धंदा, म्हणजे मोठा विषय त्याचा. तो इथून सिल्वासाची दारू स्वस्त आहे ना, ती जागा निश्चित करता येईल. त्याला सांग बाबा, आम्हाला काय एक 4-5 दिवसाकरता, एक हप्ता करता जागा लागते. चालेल ना, आता विचारून बघ आणि सांग त्याला असा असा विषय आहे, आम्हाला काय ते बॉर्डर क्रॉस नाही करायची. ते सिल्वासमध्ये त्याचा म्हणजे विषय मोठा आहे. ते म्हणजे ऍट अ टाइम 1-2 CR दारू तो सप्लाय करतो इकडे महाराष्ट्रात. ठीक आहे, तर त्याला विचारून बघ. आता कसं आहे की त्याच्यामध्ये जो मध्यस्थी माणूस आहे तो मोठा आहे, म्हणजे विराट आणि माझ्यामध्ये माणूस आहे, तो फार मोठा माणूस आहे आणि मोठा पॉलिटिशियन आहे गुजरातचा. तर कसं आहे की हे सगळी स्टोरी त्याच्याकडे गेली. आता तो आत्ता याचा काल रात्री फोन आला होता विराटचा, तर तो काहीतरी अरेंजमेंट दुसरी करतो. आता त्या फंडच्या त्या पैशाचं काय झालं हे तो पण आता हे तो थोडासा तो पण इंटरेस्ट घेतोय. आता तो पॉलिटिशियन आहे तो. तर आता ते बोलतो की ते, मग मी बोला आता ते मरू द्या मला, पण जे माझं आता झालंय ते तुम्ही मला मोकळा करा, की मला माझे पैसे तर जे घुसलेत, कारण माझ्या तर दुसरं काय संबंध नाही, इन्व्हेस्टर सारखा आहे मी. नाही पण मी काय होतो, माझे जे पैसे मी ते पण मी बोललो तुमच्या सांगण्यावरनं मी ते तेवढा केला होता. तर ते बोललं ठीक आहे, तर आता ते हा लाईनअप करतो 1-2 दिवसांनी कुठेतरी. ते बोललं आता त्याच्याकडे पैसे तर नाहीये, पैसे तर त्यांनी कुठेतरी जमा केले. बोललं ठीक आहे, तर तो मटेरियल आहे त्याच्याकडे दुसरा. तर ते आता तो बोलतो 150 मी देतो. तर मी बोललो मला तू माझा जेवढा खर्च झाला आहे त्याच्यावर माझ्या 200 दे तू. तर ते 1-2 दिवसात आता निपटारा होईल त्याचा. 1-2 दिवसात ते निपटारा झाला. आणि हे असं आहे की त्याला मी बोललो विचारा त्याला की हे मटेरियल गेला कुठे आणि हे कोणी. ते त्याचं म्हणणं असं होतं की त्यांनी अर्जितच्या सांगण्यावरनं गेम केली, त्यांनी ज्यांना काहीतरी सोपवलं. आता ह्याच्यामध्ये कर्नाटकचे पोलीसवाले पण होते, त्यातनं मटेरियल कुठे गुम झाला. आता तो जे काय त्याच्या, कारण तो त्याच्या अंडरमध्ये आहे, तो विराट पण तो त्याच्याशी मस्ती करू शकत नाही. तो